आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रांचविषयी आपण माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT इंजिनिअरिंग ब्रांचबद्दल संपूर्ण माहिती. जर तुम्हाला कॉम्प्युटर, इंटरनेट, सॉफ्टवेअर, डाटा यामध्ये इंटरेस्ट असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओतून तुम्हाला या ब्रांचची माहिती मिळेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IT म्हणजे काय? IT मध्ये सब्जेक्ट कोणते? जॉब अपॉर्च्युनिटीज कोणत्या? सॅलरी किती आहे? या ब्रांचला फ्युचर स्कोप आहे का? आणि ही ब्रांच कोणासाठी योग्य आहे? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही IT ब्रांच घ्यावी की न घ्यावी याचा डिसिजन घेऊ शकता. म्हणून सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्याच्या याच्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळतील. कारण की ज्यावेळेस आपण CET नंतर इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच निवडतो, तेव्हा हा विचार येतोच. तर IT इंजिनिअरिंग म्हणजे काय? IT इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर, सॉफ्टवेअर, नेटवर्क, इंटरनेट, डेटा आणि सिक्युरिटी ह्यावर आधारित शिक्षण दिलं जातं. ह्याची डिटेल माहिती तुम्ही ज्यावेळेस सिलेबस घेताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. कम्प्युटरची माहिती, सॉफ्टवेअरची माहिती, नेटवर्कची, इंटरनेट ह्या सगळ्या ज्या टर्म्स तुम्ही ऐकलेल्या आहे याच्याबद्दल डीपली शिकायला तुम्हाला या ब्रांचमध्ये मिळतं. ह्या ब्रांचमधून तुम्ही ज्यावेळेस ह्या गोष्टीचं शिक्षण घेता त्याच्या आधारित तुम्हाला जॉबही मिळतात. त्यामुळे ह्याचा अर्थच असा की माहिती कशी तयार करायची म्हणजे डेटा कसा तयार करायचा, कशी साठवायची, कशी सुरक्षित ठेवायची आणि कशी वापरायची हे IT मध्ये शिकवलं जातं. इन शॉर्टमध्ये आपल्याला डेटा साठवायचा, वापरायचा आणि सुरक्षित कसा ठेवायचा या सगळ्याबद्दलची माहिती इथे दिली जाते. तर अशा IT ब्रांचविषयी आज आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया, की IT ब्रांचमध्ये कोणते सब्जेक्ट असतात, त्याच्यानंतर काय शिकवलं जातं, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहूयात. तर IT ब्रांचमधील मुख्य सब्जेक्ट्स प्रोग्रॅमिंग ज्याच्यामध्ये C++, जावा, पायथॉन, डाटा स्ट्रक्चर्स, डाटाबेस मॅनेजमेंट त्याला DBMS म्हणतो, कम्प्युटर नेटवर्क, ऑपरेटिंग सिस्टीम, वेब टेक्नॉलॉजी, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्या गोष्टी शिकवल्या जातात. हे त्यातील काही प्रमुख विषय आहेत. याच्याबरोबरच 4 वर्षामध्ये वेगवेगळे विषय या ब्रांचमध्ये तुम्हाला शिकायला मिळतात. IT इंजिनिअरिंग नंतर कोणते जॉब मिळतात? जर याच्यामध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, नेटवर्क इंजिनियर, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, क्लाउड इंजिनियर, सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट, डाटा ॲनालिस्ट आणि IT सपोर्ट इंजिनियर या प्रमुख जॉबचा समावेश होतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे IT कंपनीज म्हणतो वेगवेगळ्या, याच्यामध्ये काम करण्याची संधी ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या स्टुडंटला मिळते. हे काही रोल्स आहे ज्याच्यासाठी तुम्हाला ह्या आधीच्या जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावे लागते. IT स्टुडंटना कुठे जॉब मिळतो? सॉफ्टवेअर कंपनी, IT सर्व्हिस कंपनीज, बँक, गव्हर्नमेंट सेक्टर, MNC कंपनीज आणि स्टार्टअप्स यामध्ये त्यांना संधी मिळते. आता प्रामुख्याने कोणत्या कंपनीत? तर TCS, Infosys, Wipro, Capgemini, Accenture, Google, Microsoft इत्यादी कंपन्यांचा IT मध्ये समाविष्ट होतो. ह्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोलवर मुलांना संधी मिळते. तर ह्या जो कंपन्यांच्या प्रोफाइल्स किंवा त्या कशा वर्क करतात ह्याच्या बाबतीत आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. तर ह्या झाल्या काही महत्त्वाच्या कंपन्या. ह्याचबरोबर काही अजूनही कंपन्या असतात ज्या नुकत्याच चालू झालेल्या असतात. अशामध्ये विद्यार्थ्यांना अशा डिफरंट रोलमध्ये काम करण्याची संधी मिळते. सॅलरी किती असते? तर फ्रेशरला 3 ते 6 लाखाचं पॅकेज मिळतं वर्षाला आणि एक्सपिरियन्स असेल तर त्यांना 8 ते 15 लाखाचं पॅकेज मिळू शकतं. आणि विशेषतः IT ब्रांच कुणासाठी योग्य आहे? ज्यांना कम्प्युटर आवडतो त्यांच्यासाठी, ज्यांना कोडिंग करायला आवडतं त्यांच्यासाठी, इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी आवडते, डेस्क जॉब चालतो आणि लॉजिकल थिंकिंग आहे या सर्वांसाठी IT ब्रांच योग्य आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करणं गरजेचं आहे, कोडिंग शिकणं गरजेचं आहे, त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला IT त राहायचं असेल तर अपडेट राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. IT ब्रांचचे तोटे काय? सतत नवीन शिकावं लागतं, कॉम्पिटिशन जास्त आहे, सिटिंग जॉब लाँग सिटिंग जॉब आहे, स्किल नसतील तर जॉब खूप कठीण आहे. स्किल असणे
स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे, अपडेट करणे ह्या गोष्टी आय-टीमध्ये खूप गरजेच्या असतात. नाहीतर तुम्ही मार्केटच्या बाहेर फेकले जाऊ शकता. म्हणून आत्ताच्या काळात या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. फ्युचर स्कोपमध्ये एआय, मशीन लर्निंग, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डाटा सायन्स, वेब डेव्हलपमेंट फ्युचरमध्ये आयटीची डिमांड अजून वाढणार आहे. म्हणून हे सगळं फ्युचरचा विचार करून आयटी ब्रांच खरं तर योग्य ठरते. आयटीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर.